नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिन मध्ये घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवात करूयात विधिमंडळ अधिवेशनाच्या बातम्यांनी. उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. फडणवीसांचं अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा. दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा. ठाकरे फडणवीसांच्या भेटीमध्ये विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा नाही. 3 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंनी नार्वेकरांची भेट घेतली. फडणवीसांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला. नार्वेकरांशी राहुल गांधी यासोबतच ठाकरेंशी राहुल नार्वेकरांची काही वेळ चर्चा. निर्णय प्रक्रियेमध्ये आमचा सहभाग शून्य. फक्त तिघेच निर्णय घेतात. छगन भुजबळांचे अजित पवार, तटकरे आणि पटेल यांच्यावर आरोप. तर शिवसेना, काँग्रेस, पवारांकडून मला विश्वासात घेतलं जायचं नाही असंही विधान. अजित पवार, पप्पू पटेल आणि तटकरे हे तिघेच म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य. सरकारची झाली दैना, त्यामुळे भुजबळांचं वाहनही राहणं योग्य. छगन भुजबळांनी अद्याप संपर्क केलेला नाही, पण ते अधूनमधून संपर्कात असतात. भुजबळांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य. भुजबल जी, जैसे मैंने कहा कि इस विषय पर तो संपर्क में नहीं है, लेकिन वो मेरे संपर्क में हमेशा रहते हैं. मुख्यमंत्री फडणवीसांनी माझा मंत्रिमंडळामध्ये समावेश असावा यासाठी आग्रह धरला होता, पण मंत्रिपद कुणीही नाकारलं तरी शेवटी निर्णय हा पक्षप्रमुखांचाच असतो. छगन भुजबळांची अजित पवारांवर उघड नाराजी. मला जे काय कळलंय, मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलं. मंत्रिपद कुणी नाकारलं शोधावं लागेल, छगन भुजबळांचं विधान. तर कार्यकर्त्यांनी शांततेत भूमिका मांडावी, आक्रमक भूमिका घेऊ नये, भुजबळांचं आवाहन. मनोज जरांगेंविरोधात भुजबळांचा वापर झाला. ज्यांनी टोकाची भूमिका घ्यायला लावली त्यांनीच भुजबळांना वाऱ्यावर सोडलं. संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. मनोज जरांगे यांच्या त्या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांचा वापर झाला आणि ज्यांनी त्यांनाही भूमिका घ्यायला लावली त्यांनी भुजबळांना वाऱ्यावर सोडलंय. छगन भुजबळांचा राज्यपाल पदासाठी विचार केला जाऊ शकतो. मुनगंटीवार यांनाही मोठं स्थान मिळेल. भाजपचे आमदार आशिष देशमुख यांचं वक्तव्य. भुजबळांचा अध्याय संपवण्याचा निर्णय. मात्र भुजबळ संपणार नाही. मराठा विरुद्ध ओबीसी वादामध्ये भुजबळ लढले आणि त्यांचाच पत्ता कापला. हा अन्याय. छगन भुजबळांच्या नाराजीवरून आव्हाडांचा महायुतीवर निशाणा. पण एका लढवय्या कार्यकर्त्याची राजकीय कारकीर्द अशी कापण्याची जी पद्धत आहे ती चुकीची.